विठोबा रखुमाई जय जय 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 विठोबा रखुमाई विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो किंवा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेले अभंग विठोबाचे प्राणसखे पंचम वेद निर्माते देहूचे सुप्रसिद्ध साधू महान भगवत भक्त साधकांचे मायबाप महाराष्ट्रभूषण भक्ती ज्ञान वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण असलेले जगतवंदनीय परम पूजनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी संत सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथेतील 4092 अभंगापैकी 21 नंबरच्या अभंगातील वैष्णव भक्तीचं यथार्थ प्रतिपादन करणारा पारदर्शी तत्वानुयुक्त असलेला असा अभंग आहे. आपल्या वारकरी संप्रदायाची गेल्या 700 वर्षापासूनची दिव्य आणि भव्य परंपरा राहिलेली आहे. कीर्तन कुठचंही असू द्या कुणाचंही असू द्या परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे. त्या संबंधाने त्या माध्यमातून त्या विनियोगातून त्या स्वयंपूर्ततेतून त्या तद्रूपतेतून त्या एकरूपतेतून त्या अंतर्व्यापकतेतून त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून त्या सार सर्वस्ववितेतून ती अद्वैत दिव्य प्रणालींना चैतन्यतेतून त्या भव्यतेतून त्या दिव्यतेतून आणि आदिशक्ती मुक्ताबाई मंदिर प्रांगण वाफगाव तालुका खेड जिल्हा पुणे या पवित्र ठिकाणावर गेल्या 44 वर्षापासून ज्या गावाला आध्यात्मिक सोबत ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे होळकरवाडा. बरोबर आहे. तुम्ही आम्ही महद्भाग्यवान आहोत. इथे हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. त्याचं हे 45वं वर्ष आहे आणि त्यामध्ये आज 5व्या दिवसाचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होत आहे. कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यन तत्पर लोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अदृश्य शक्ती प्रकट अप्रकट चेतना बाल गोपाल भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी भगवत चरण कमलानुरागी राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती धर्मशक्ती परमार्थप्रेमी माईक सिस्टमवाले ऑपरेटिंगवाले ज्यांच्यापर्यंत माझा आवाज जात आहे. Now this present time listening to my spiritual वारकरी कीर्तन voice listening for here 1.5 hour इथून 1.5 घंटा जो तुम्हाला आता आवाज ऐकायचा आहे. सर्व वारकऱ्यांना रामकृष्ण हरी. आदिशक्ती मुक्ताबाईच्या भक्तांना जय माता दी. गायीची सेवा करणाऱ्यांना जय गो माता दी. शिवमहापुराणाची भक्ती सध्या फॉर्मला आहे, ट्रेंडिंगला आहे भारतामध्ये विश्वामध्ये. महादेवांना एक तांब्याभर पाणी घालणाऱ्यांना ओम नमः शिवाय. दादांचे कोणी भक्त असतील स्वाध्यायाचे तर त्यांना जय योगेश्वर. हरि ओम तत्सदिती. कीर्तन सप्ताहातलं आहे. या कीर्तनाला काही मर्यादा आहेत. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. 906 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तन चांगलं आहे. चांगलं कीर्तन ऐकल्यानं माणसाचं शरीर हरिमय होतं म्हटले आणि खराब कीर्तन ऐकल्यानंतर माणसाच्या शरीरामध्ये दुर्गुण प्रविष्टित होत असतात. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण कोणी व्हारे अधिकारी त्यासी देई हरी
अंगी वैराग्याचे बळ 645, अभंगाचा नंबर 645, 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. विठोबार भुमाई जय जय विठोबार भुमाई जय जय विठोबार भुमाई जय जय विठोबार भुमाई जय जय विठोबार भुमाई. धर्मशास्त्रांमध्ये नवविधी भक्तीचं प्रतिपादन केल्या गेलंय. त्या नवविधा भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि सर्वात अलौकिक अद्भुत अशी जी भक्ती आहे ती श्रवण भक्ती आहे. बाकी भक्तीमध्ये साधना आहे. साधना करून बाकीच्या भक्तींना प्राप्त करावं लागतं. परंतु श्रवण भक्ती जर का केली, श्रीमद भागवतोख्योयम प्रत्यक्ष कृष्ण ऐवहि स्वीकृतोऽसि मयानाथ मुक्तरथ्यं भवसागरे. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 30 श्रीमद भागवत महात्म्य. सुत उवाच स्वीकृतोऽसि मयानाथ मुक्तरथ्यं भवसागरे. आज इथे प्रधान आदिशक्ती मुक्ताबाई आहे. आदिशक्ती मुक्ताबाई देवीच्या कोण आहेत? आदिशक्ती म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, त्रिगुणात्मिका श्री दुर्गा, जगदंबा कुलस्वामिनी, तुळजा भवानी. आपण ज्ञानोबा राय वगैरे चरित्र खूप वेळेस ऐकलंय. ते मी सांगितलंय नवीन, त्यामध्ये अधिक काय आहे? नीड टू द एक्सटेन्शन फॉर हिअर. इट इज कॉल्ड ॲज अ प्युअर स्पिरिच्युअलिटी. शुद्ध अध्यात्म म्हणजे काय? नवीनतम, नूतन. काय नवीन ऐकायला भेटतं, काय नवीन शिकायला भेटतं, काय नवीन करतोय आपण, त्याला जास्ती महत्त्व आहे ना. बरोबर आहे. आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजे साक्षात जगदंबा आहे. देवी भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे. वारकरी कीर्तनामध्ये फक्त संतांचे प्रमाण म्हणायला चालतात आणि संस्कृत म्हणायला चालतं. का संस्कृत म्हणायला चालतं? वेदाचे गभर नकळे पाठका 173, अभंगाचा नंबर, वेदाचा तो अर्थ आम्हासीचा ठावा, एराणी व्हावा भारमाथा 2180, अभंगाचा नंबर, 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. धर्म रक्षावया करणे आटी आम्हासी वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते 137, अभंगाचा नंबर, 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. आता नवीन जे कीर्तनकार आहे, मी टीका कुणाची करत नाही, वस्तुस्थिती सांगतो. कीर्तनकाराला 2000 अभंग पाठ असावे आणि सर्व टाळकऱ्यांना 350 अभंगाची मालिका पाठ असावी. बरं का? असं वर्णन आहे, असं वर्णन आहे, असं वर्णन आहे. येतं आहे का लक्षात? असं वर्णन आहे. मला सांगायचं काय, तुकोबराय म्हणतात की धर्मरक्षणाकरता जीवाची अशी बाजी लावू किंवा प्राणाची अशी शर्त करू, मुखानं वेदाचे मंत्र म्हणू, आणि वेदाचे मंत्र जर का म्हणता नाही आले तर संतांनी जो रस्ता दाखवला काकडा आणि हरिपाठाचा तो धरू. म्हणजे सकाळी उठून काकडा करू. उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण, उठा सकळ जन उठले नारायण. अनंतले पुणे जन दिली दाखवलेला रस्ता. सकाळी काकडा म्हणू, संध्याकाळी हरिपाठ म्हणू, सकाळी ज्ञानेश्वरी वाचू, दुपारी गाथा वाचू, संध्याकाळी एकनाथी भागवत वाचू. वारकऱ्याची त्रिकाल संध्या. आचार्य ब्राह्मण लोकांना त्रिकाल संध्या करायला सांगितलेली आहे.
आचार्य ब्राह्मणांना सकाळी 6ला, दुपारी 12ला, संध्याकाळी 6ला जर का संध्या नाही केली, आचमन प्राणायाम वगैरे नाही केला तर ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व उरत नाही, ब्राह्मण हा पशु होतो. तद्वत वारकऱ्याला जी प्राकृत प्रस्थानत्रयी आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितली आहे. वारकऱ्याची प्रस्थानत्रयी प्राकृत म्हणजे सकाळी वारकऱ्यांना तंतोतंत ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या वाचल्या पाहिजे, दुपारी गाथ्याचे काही अभंग वाचले पाहिजे आणि संध्याकाळी एकनाथी भागवत काय केलं पाहिजे म्हटले, वाचले पाहिजे. ही झाली वारकऱ्याची त्रिकाल संध्या. आणि सकाळी काकड्याचे 65 अभंग म्हटले पाहिजे आणि संध्याकाळी ज्ञानोबा यांचा हरिपाठ म्हटला पाहिजे. हे 2 त्याच्यामध्ये टाकले का काकडा हरिपाठ, गाथा ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत हे पंचलक्षण ज्याच्यामध्ये उपस्थित आहे, विद्यमान आहे, तो यथार्थ वारकरी आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, कशा करता म्हणाले तुकोबार आहे. तर आदिशक्ती मुक्ताबाई चरित्र सर्वांना माहिती आहे, परंतु देवी भागवतामध्ये आदिशक्ती मुक्ताबाईंचं वर्णन आहे. गिरी नंदिनी नंदित मैदिनी विश्व विनोदिनी नंदनुत गिरिवारा विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुत भगवती है शीतकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृत जय जय है महिषासुर मर्दिनी रम्यक मर्दिनी शैलसुत सुरवर वर्षिणी दुरधर धरषिणी दुरमुख मर्षिणी हर्षरत सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियतां प्रणतास्मतः ओम शरणागत दीनार्थ परित्राण परायण सर्वस्यार्थे हरे देवी नारायणी नमोस्तुते वगैरे वगैरे. दुर्गा सप्तशती इट इज कॉल्ड ॲज. परंतु हे देवी भागवत नाही आहे म्हणून थोडासा त्याला मी स्पर्श केला आहे. अदरवाईज कीर्तनामध्ये व्याकरणाचा जर का विचार केला, आता तुम्ही म्हणाल महाराज व्याकरण काय सांगत बसलायत. वारकरी कीर्तन करणाऱ्याला कमीत कमी 35 विषयाचा अभ्यास पाहिजे असं गुरुवर्य महाराज आम्हाला सांगायचे. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तु 11, ज्योतिष 12, कृषी 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, सांगदेव 65 20, विचारसागर 21, वृत्तीप्रभाकर 22, संतलीलामृत 23, संतांचे चैत्र 24, भक्तिविजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत वशमत 32, गायन 33, पावल्या 34, भारूड 35. दॅट इज द परफेक्ट वारकरी कीर्तनकार टू यू नो माय डियर. ही जी गादी आहे म्हटले, इथे कीर्तन करणारा जो कीर्तनकार आहे तो शुकाचार्य म्हटल्या गेला आहे. मृदंगाच्या जागेवर बसलेले साक्षात 33 कोटी देवांचा राजा इंद्र आहे. आणि टाळकरी कोण आहेत? प्रल्हाद आहेत. प्रल्हाद. टाळकऱ्यांनी वादकांनी कीर्तनाच्या मागे चाललं पाहिजे, पुढे नाही पळालं पाहिजे असं वर्णन आहे. म्हणजे तुमचं युनिव्हर्सल बोलतं इथे छान आहे, सगळं बाहेरचं बोलतं. आमच्याकडे थोडंसं वातावरण नाचलं आहे सध्या. आमच्याकडे मराठवाड्यामध्ये थोडंसं नासून गेलं आहे वातावरण. तर मागे चाललं पाहिजे, कारण की येतं लक्षात इथे कीर्तन प्रधान आहे. प्रल्हादस्तालधारी तरल गतितया चौधवकांस्यधारी वीणाधारी सुरर शिरस्वर कुशलतया राग कर्तर्जुनो अभूत इंद्रो वादिन मृदंगम जय जय सुरा कीर्तने ते कुमारा यत्राग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बहुव ननर्तमध्ये त्रिकमेव तत्तम ननर्तमध्ये त्रिकमेव तत्रम भक्त्यादिकानां नटवस्
रसाम अलौकिकम कीर्तनमेतदीक्षम हरिः प्रसन्नोऽपि वचनो ब्रवीत. अध्याय नंबर 6 श्लोक नंबर 86 श्रीमद भागवत महात्म्य. अध्याय नंबर किती? 6 श्लोक नंबर किती? 86 श्रीमद भागवत महात्म्य. शुकौवाच. शुकाचार्य कीर्तनकार आहेत. शुकाचार्याने कीर्तनकाराचं वर्णन केलंय. कीर्तनकार नागडा असावा. नागडा म्हणजे बाहेरून नाही हो, इंटरनल. इनर माइंड इतकं घाण आहे म्हटले आतमध्ये. बाहेर पावडर लावलं, फेअर लवली लावली, चकाचक कपडे घातले, डिओ परफ्यूम मारला, पण हे बाहेरून आहे, बाह्यरंग आहे. अंतरंगाची 4 साधनं विचारसागरामध्ये सांगितलेली आहे. येतं का लक्षात? श्रवण मनन. अंतकरणाला शुद्ध करण्याची जी 4 अंतरंग साधनं सांगितली आहेत. ज्ञानाची बहिरंग साधनं 4 आहेत आणि अंतरंग साधनं 4 आहेत. तर अंतकरणाच्या शुद्धीकरता हे आतमध्ये इतकं घाण आहे, इतकी ट्रॅफिक जॅम आहे. तुम्ही जर का स्वतःचं शरीर स्वतः उघडून पाहिलं तर जागेवर माणूस उलटी करेल. हा देहो नाशिवंत संत ज्ञानेश्वर महाराज मदालसा प्रकरणामध्ये वर्णन करत आहेत. मदालसा नावाची एक स्त्री जी नेमकीच बाळंतीण झाली आहे. तिनं तिच्या एका नवजात शिशूला जन्म दिला आहे. नवजात शिशूला जन्म दिल्याच्या नंतर तिनं नूतन पाळण्यामध्ये त्याला झोपवलं आहे आणि मग जन्माला आल्याच्या नंतर नवजात शिशूचे जितकेही संस्कार अपेक्षित आहेत त्या बाळंतीण झालेल्या मातेकडनं टाळू माखणे वगैरे, स्नान वगैरे घालणे, त्याला पाळण्यामध्ये झोपवणं, झोका वगैरे देणं. तर झोका देत असताना तो बालक जो आहे आपल्या उजव्या पायाचा अंगठा भगवान श्रीकृष्णासारखा आपल्या मुखामध्ये धारण करतोय, आपल्या सौंदर्याचे खेळ दाखवतोय. तर माताही म्हणते तू लहान आहेस म्हणून मी तुझं काय करते, ऐश्वर्य मंडित करते, तुला अलंकृत करते, तुझं सौंदर्य, तुझा श्रृंगार करते. पण हे बाहेरून आहे बाळा, आतमध्ये सगळी घाण आहे. आणि त्याचं वर्णन ज्ञानोबर आहे या मदालसेमध्ये करतायत. हा देहो नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले कर्म कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधीरे अमंगळ तिचा बांधा, स्मरात्या हरिहरा शरण जायो गोविंद. आवर सबकॉन्शियस माइंड डायरेक्टली कनेक्टेड टू द गॉड, but when then we are trying to the remember to the Lordest God from here each and every time. The statement was says Swami Vivekananda in his Mein Kampf naming book before the 150 years ago. The book was written, his disciple Swami Nikhilananda, to you know, book name Mein Kampf. 150 वर्षापूर्वी माइन म्हणजे माझं आणि कॉम्फ म्हणजे आत्मचरित्र स्वामी निखिलानंदांनी ते पुस्तक लिहिलंय. स्वामी विवेकानंदांचं. स्वामी विवेकानंद was a one of great scholar, thinker and philosopher in our Indian history. It's a great honor for India. हे भारताचं सौभाग्य म्हणलं पाहिजे साहेब. हे विश्वाचं सौभाग्य म्हणलं पाहिजे की स्वामी विवेकानंद सारखे तत्वज्ञ संत आम्हाला भेटले. शिकागोच्या परिषदेमध्ये गेले, श्रीमद भगवद्गीता घेऊन गेले. दुष्ट लोकांनी आपली गीता खाली ठेवली आणि बाकीचे पुस्तक वरती ठेवले. म्हणले पहा तुमच्या शास्त्राला काहीच वजन नाही, तुमचं शास्त्र बेसलेस आहे म्हटलंय. तर स्वामी विवेकानंद म्हणले अरे तुमच्या शास्त्राची मी निंदा करत नाही, पण तुम्ही आमच्या शास्त्राची निंदा करू नका. आमच्या भारत देशामध्ये काय आहे, आमच्या भारत देशामध्ये देवानं अवतार घेतला, जन्म घेतला आणि आमचं मूळ आहे वेद. आणि वेदाला कोणी लिहिलं नाही. वेद अपौरुषेय है, किसी पुरुष ने उसको लिखा नहीं, क्योंकि जो पुरुष उसको लिखेगा उसका वो मत मतांतर हो सकता है और वो मत मतांतर हर किसी को नहीं जज सकता ना. वेद अपौरुषेय है. विवेकानंद म्हणाले आणो भदरा कृतमो यंतु विश्वतो दवदास अपरितास उद्भिदते बाणो यथा सदा मेद हृदय प्रसन्नप्राय वक्षिता चिरादिवादिवा देवानां सख्यमुपासे दिमा स्वस्ति न इन्द्रो वृतशमाः स्वस्ति नः पूषः विश्व
विश्वादकरावतनाशने अभि तस्मात् विराट विराजोति पुरुषस्य जातो दर्शत पश्चात भूमि अथो वगैरे वगैरे ऋग्वेद आणि सामवेदामध्ये जितकंही गायन आहे, संस्कृत जितकंही गायन आहे, मधुपकितव बंधो भ्रमरगीत भागवत 10:47 श्रीमद भागवत स्कंद नंबर 10 श्लोक नंबर अध्याय नंबर 47 गोप्य ऊचू. संस्कृतमध्ये जिथे ऊचू गायन केलं, उवाच म्हणजे म्हटलंय संवाद. मधुपकितव बंधो मास्पृशं सपत्न्या कुचुबिलुलितमाला कुङ्कुमश्मश्रुभिर्णः वहतु मधुपतिस्तं मानिनीणां प्रसादं यदु सदसि विडम्भ्यं यस्य दूतस्त्वमीदृक्. सगळ्या गोपी भगवान श्रीकृष्णाचा चुलत भाऊ उद्धवानी जे प्रेमपत्र आणलं होतं गोपिकांकरता, मथुरेतून पाठवलं ना भगवान श्रीकृष्णाने उद्धवांना प्रेमपत्र घेऊन. त्या प्रेमपत्र घेऊन आलेल्या उद्धवाला पाहून उद्धवाच्या बाजूला एक भुंगा होता. तर कृष्णाने आम्ही मेलो आहोत की जिवंत आहोत हे पाहण्याकरता तुला पाठवलं का रे असं उद्धवाला म्हणता म्हणता एक गोपी इतकी भ्रमित झाली की भुंग्यालाच कृष्णाचा मित्र समजू लागली. हे कृष्णाच्या कपटी भावा भुंग्या मधुपकी. संस्कृत सामवेद दिल गोल्डन गोल्डन हो जाएगा मेरे भाइयों. इसको कभी सुनोगे ना, बाकी गायकी तो चलती रहती है, गायकी तो चलती रहती है, लेकिन संस्कृत अगर आए और संस्कृत यदि गाए तो संस्कृत गाने वाला देवता बन जाता है. क्या मतलब? देवता संस्कृत बोलते हैं क्या? पता नहीं देवता संस्कृत बोलते हैं या नहीं, लेकिन जो संस्कृत गाता है वो देवता बन जाता है. तर ऋग्वेदामध्ये 16,100 मंत्र आहेत उपासनेचे. यजुर्वेदामध्ये आचरणामध्ये अन्याचे कर्मकांडाचे मंत्र आहेत. सामवेदामध्ये वेदाच्या रुचा आहे, म्हणजे संस्कृतमध्ये जितकंही गायन केलं जातं ते सगळं सामवेदामध्ये आहे. आणि अदरवाईज अथर्व वेदामध्ये मोक्ष प्राप्तीचा सत्य सनातन मार्ग प्रतिपादित केलेला आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे झाली बोल ऐसा संताचा महिमा झाली बोले याची सीमा 26 अभंगाचा नंबर. तर कशावरनं सांगत होतो? हा जो भारत देश आहे म्हटलंय, इथे वेद अपौरुषेय आहे आणि इथे देवानं जन्म घेतला, बाकीच्या देशामध्ये जन्म घेतला नाही. आजची सद्यस्थिती पाहिली तर इराण, इस्रायल, चीन, पाकिस्तान आपले दुश्मन बनलेले आहेत. आपल्या भारताला ते विध्वंस करू पाहत आहेत. पण काही जरी झालं तर भारताचा बालही बाका करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, भारतामध्ये भगवान रामाची दिव्य शक्ती आहे. भारताचा गर्भ, अस्मिता, शक्ती, सामर्थ्य म्हणजे भगवान राम आहे. भारताचं बल म्हणजे हनुमंतराय आहे. आणि भारताची मातृशक्ती म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई आहे. आणि भारताचं प्रेम म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. काय आहे? भारताचं प्रेम म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. कशामुळे म्हटलं मी? आपल्या भारत देशाचं नाव काय आहे? भारत. व्याकरणीय दृष्ट्या अर्थ करा बरं आपल्या भारत देशाचा. संस्कृत शब्दकोशामध्ये एक एक शब्द जोडा, संधी विग्रह होईल व्याकरणाच्या परिभाषेमध्ये. इथे भा अधिक र अधिकत, भा शब्दाचा अर्थ संस्कृत शब्दकोशामध्ये सांगितलाय. भा म्हणजे ज्ञान, म्हणजे ज्ञानाची सेवा करणारा देश एक मात्र भारत. त म्हणजे तपश्चर्या, ज्ञानाची सेवा करून तपामध्ये रत होणारा एकमात्र देश म्हणजे भारत. ज्ञानाची सेवा करणारा, तपश्चर्येमध्ये रत होणारा आणि भगवान रामाची पूजा करणारा. र म्हणजे राम. आमच्या भारत देशामध्ये भगवान रामाचं र हे मध्यभागी विराजित आहे. भगवान रामाचं र असल्यामुळे कोणताही दुष्ट शक्तीनं युक्त असलेला देश आमच्या भारताचा बालबाका करू शकत नाही. ग्रेट डिफेन्स सिस्टीम आहे आमचा भारत देश. ग्रेट GDP पॉवर आहे आमचा भारत देश. आणि ग्रेट न्यूक्लिअर पॉवर आहे आमचा भारत देश. आणि म्हणून भारत विश्वगुरु आहे. आणि त्यातली त्यात भगवान राम आहे. भगवान राम आहे, भगवान रामापासून भारत आहे. भगवान रामाच्या शिवाय भारत नाही. भगवान रामाचं र जर का आमच्या भारत देशातून काढलं ना, तर बाकीचे दुश्मन शत्रू देश त्यांच्या देशातलं वरण आपल्या भारतरूपी भातात टाकतील आणि भारताला खाऊन जातील. र काढा ना, मग भात होईल ना.
भारतातलं र काढलं तर भात होत आहे ना, मग भातामध्ये बाकीचे देश वरण टाकतील ना, बाकीचे देश दुश्मन देश वरण टाकायची इच्छाच आहे त्यांची, म्हणजे येतंय का लक्षात. पण भगवान रामाचं र, राम म्हणता रामच होईचे पती बसोन पदवी घेईचे, पती बसोन पदवी घेईचे, पती बसोन पदवी घेईचे. राम म्हणता रामाची होईचे पदवी बैसोनी पदवी घेईचे, पदवी बैसोनी पदवी घेईचे, पदवी बैसोनी पदवी घेईचे. ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे. 3643 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. ज्या भारताचं अस्तित्व भगवान राम आहेत, भगवान राम जर का भारतामध्ये नसले तर शून्य होऊन जाईल म्हटले आमचा भारत देश. माझे राम प्रभू भारताचे स्वामी असल्या कारणानं त्या भगवान रामाच्या नावाच्या दिव्य शक्तीचं प्रतिपादन तुकोबारायणी अभंगामध्ये केलंय. राम म्हणता रामच होईचे. भगवान रामाचं नुसतं नाम जरी घेतलं तर माणसामध्ये मर्यादेचं प्राकट्य होतं. एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम चारित्र्य संपन्न सार्वभौम चक्रवर्ती सम्राट राजा रामचंद्र. आणि रामचंद्रजी कोण आहेत? भगवान विष्णूंचे अवतार आहेत. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धावे घाली पाना नाव घेता पंढरी राणा. 285 अभंगाचा नंबर 6 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडीकृत अभंग गाथा. वारकरी मालिकेमध्ये तुकोबारायणी अभंगामध्ये 10 अवतार सांगितले आहेत भगवान विष्णूंचे. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. श्रीमद भागवतामध्ये 22 जगृहे पौरुषः रूप भगवान महदादिभिः संबुत षोडश कलमादो लोकशिश्रुक्षयाः 131. श्रीमद भागवत स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 1. देवी भागवतामध्ये 24 आहे आणि हे भगवान विष्णूचे 24 अवतार आहे. आणि भगवान विष्णूच्या 24 अवताराची पूजा करणं म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे? वैष्णव. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन. 217 अभंगाचा नंबर. वैष्णव म्हणजे जो भगवान कृष्णाचीही पूजा करतो, जो भगवान रामाचीही पूजा करतो, जो भगवान पांडुरंगाची. प्रत्येक वारकऱ्याला सकाळी पांडुरंगाष्टक म्हणायला सांगितलंय. महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरमंडलिकाय तातुनिम्रे समागम्य तिष्ठतिष्ठमानंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं दलितवासं संलीनमेघाभभासंभ्रमामन्दिरं सुन्दरं चित्रकालं वरं वैष्णव्यां सम्मन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं प्रमाणं भवादेरिदं मामकानां निलम्भं कराभ्यां भगोयेन तस्मत् विधातुर्वसत्मे धर्मोनादिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पुरस्तं कलं दण्डदेशे श्रियं दुष्टं जयूरं श्रीनिवासं नित्यं परं लोकपालं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. भगवान विष्णूच्या 24 अवतारापैकी कोणत्याही अवताराची तुम्ही पूजा करा. जो भगवान विष्णूच्या 24 अवतारापैकी कोणत्याही दत्तात्रय भगवान, राम भगवान, भगवान कृष्ण, भगवान नरसिंह, वामन, नोहे नोहे भगवान पांडुरंग बालाजी यांची पूजा करतो, त्याला काय म्हटलेलं आहे? वैष्णव. मग जो वैष्णव आमच्या भगवान विष्णूच्या 24 अवतारापैकी एका दैवताला आराध्य मानतो आणि त्यांची पूजा करतो, त्याला वैष्णव म्हटलंय. पण तो भगवान विष्णूच्या 24 अवताराची किंवा 24 अवतारापैकी एका किंवा 2 अवताराची पूजा करतो म्हणून तो वैष्णव होत नाही. तुकोबारायांच्या दृष्टीमध्ये वैष्णव तोच जो दुसऱ्या संप्रदायाची चेष्टा करत नाही किंवा निंदा करत नाही. आता वैष्णव काय आहे? एक धर्माची शाखा, एक संप्रदाय आहे वैष्णव. जसं 5 संप्रदाय तसे भरपूर आहे. एक वैदिक संप्रदाय आहे. वैदिक म्हणजे जे फक्त वेद मंत्रांनाच मानणार, वरतून देवानं जरी वरतून येऊन खाली सांगितलं तरी ते मानणार नाही. हरि आम हिरण्यवर्णाम हरिणीं सुवर्णं रजतस्रजाम चंद्राम हिरण्मयं लक्ष्मण. आदिशक्ती मुक्ताबाई हिरण्यसूक्त म्हणजे वेद मंत्रांनाच मानणार ते. तुकाराम महाराज म्हणाले वेदाचा तो अर्थ अमासीचा ठावा, एराणी व्हावा भार माथा, वाचा बोलो वेद नेते तुकोबराय म्हणतात. म्हणजे वेदाचं प्रमाण मानायला सांगितलेलं आहे वारकरी संतांना सुद्धा. मग वैदिक संप्रदायाचे लोक फक्त वेदांनाच मानणार, बाकीच्या देवाला मानणार नाही.
दुसरा संप्रदाय गाणपत्य. गाणपत्य म्हणजे गणपतीला ते ब्रह्म मानणार. त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि. किंवा शंकराचार्याने भगवान गणपती बाप्पांचं वर्णन केलंय. मुदाकनत्त मोदकं सदा विमुक्ति साधकं कराधनावतंसकं विलासि लोकरञ्जकं अनायकयकनायकं विनाशिते भजत्यकं तथाशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं, नमामि तं विनायकं, नमामि तं विनायकं. गणेश पंचरत्न स्तोत्र श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य विरचितम. जे गणपतीलाच ब्रह्म मानणार, गणपतीशिवाय बाकीच्या देवाला नाही मानणार, त्यांना गाणपत्य संप्रदायाचं म्हटलंय. पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर मातोश्रीनं गावामध्ये भगवान शंकराची 5 मंदिरं या ठिकाणी निर्माण केली आहेत. पैकी गावामध्ये एका होळकर वाड्याचं दर्शन झालं आणि राजराजेश्वर महादेवाला पाहिलं. ट्रेंडिंगला आहे ती भक्ती सध्या. जे भगवान शंकरालाच मानणार. श्रेष्ठ शिवभक्त झाला रावण. रावण रोज सकाळी उठायचा आणि 36 रागामध्ये भगवान शंकराचं गायन करायचं. 36. त्याला शिवतांडव स्तोत्र म्हटलंय. आणि ते शिवतांडव स्तोत्र इट्स ॲन व्हेरी होली मंत्र संग बाय मेनी इयर्स ॲगो लॉर्ड रावणा. रावणानं भगवान शंकराकरता गायलं. भगवान शंकर सदैव तंद्रेमध्ये असतात म्हणजे ध्यानामध्ये. पण रावणाने जेव्हा हे गायला सुरुवात केली की कामधाम सोडायचे आणि भगवान शंकर तांडव नृत्य सुरुवात करायचे. तुम्ही आमचं यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर पाहिलं ना, विनोद कृष्ण शास्त्री नायगवणकर. हे शिव तांडव स्तोत्र जवळपास महाराष्ट्रासहित भारतामध्ये सुद्धा व्हायरल झालं. ही भगवान शंकराची पांडुरंगाची कृपा. आता विषय आला म्हणून 5 मंदिरं आहे तिथे आपल्या या गावामध्ये, त्यांना समर्पित आहे. जटाटवी गल जल प्रवाह पावितस्थले गले वलंबितं भुजंगतूपमालितं मट्ट 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 मन्निनाद वड्ड मरवय चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिव शिव. जटाकटाः सम्भ्रम भ्रमण्यलिम्ब निर्धरि विलोल वीचि वल्लरि विराजमान मूर्धनि धगत् धगत् धगज्वलल्ललाट पट्ट पावक किशोर चन्द्रशेखर रति प्रतिक्षणं मम धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुर पुरतिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचित् दिगम्बरे मनो विनोद मे तु वस्तुनि. जटा भुजंग पिङ्गल स्फुरद्धना मणिप्रभा कदम्ब कुङ्कुमद्रवं प्रलिप्त दिग्वधूमुखे मदन्द सिन्धुर स्फुरद् वकुत्तरीय मेदुर मनो विनोद मद्भुतं विभरतु भूत भरतरि विभरतु भूत भरतरि विभरतु भूत भरतरि. हे तुम्हाला आम्हाला म्हणायला सांगितलंय. पूर्ण ऐकायचं असेल तर यूट्यूबला स्टुडिओ व्हर्जनमध्ये आम्ही लिंगाष्टकम, रुद्राष्टकम हे सगळं टाकलंय. हे रावणानं लिहिलं. रावणासारखा शिवजींचा भक्त नाही. एक चूक झाली, माता सीतेला त्यांनी फक्त हरण केलं, तेवढीच चूक आहे त्याची. काय भाव आहे याच्यामध्ये, काय रस माधुर्य आहे, काय सौंदर्य आहे पहा. आपण आपल्या लक्षात येईल. जे भगवान शंकराची कट्टर भक्ती करतात म्हणजे आडवं गंध लावतात, उभं लावतच नाही. आपण वैष्णव आहोत की नाही? वारकरी संप्रदायाला उभं, चतुवैष्णव संप्रदायाला ऊर्ध्वपुंड्रम मृदाकूर्यात भस्मानाम तुम त्रिपुंड्रकम. तुम्हाला आम्हाला हरिहराणा ही भेद नका करू वाद एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई भेद कासी नाड एक वेलांटीचं आड उजवे माम भाग तुका म्हणे एकची अंग. अभंगाचा नंबर 99. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बापूराव देवडी कृतभंग गाथा. जो पंढरपूरची वारी करतो स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारुळी आनंदे ध्वजे कुंच करू टके शंगारणिका करू नये तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा 1915. अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजांची गाथा. एका जनार्दनी वारी करी धन्य तो बा संसारी. जो वारकरी वारी करतो गंधगोळीचं भगंध लावतो, काकडा हरिपाठ करतो, एकादशी करतो, त्यानं भगवान शंकराचा द्वेष करायचा नाही. नाहीतर मग कीप रिमेंबर, स्टे अवे फ्रॉम देअर, डोंट फॉरगेट इट, गो टू हेल टू बी हँग टिल डेथ. 28 नरकाच्या गाड्या धराव्या लागतील त्याला. 28. तामिश्र 1
अंधता मिश्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभिपाक 5, कालसूत्र 6, अस्थिपत्रवन 7, सुकरमुख 8, अंधकूप 9, क्रमीभोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मी 12, वज्रकंटक शाल्मली 13, वैतरणी 14, पुजोत 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमेदन 19, अविची 20, अयपान 21, क्षारकर्दम 22, रोक्षोगण भोजन 23, शूलप्रो 24, दंदशुक 25, अपटनिरोधन 26, पर्यावर्तन 27 अँड द शुचिमुख 28 नरककुंड. श्रीमद भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26. द चॉईस इज युअर, द वेज इन युअर हँड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तू जाय तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू जर का सत्कर्म केलं तर गोलोक धामाची गाठोडी बांधशील वरती जाशील आणि पाप जर का केलं तर 28 नरकाचे हंटर खावे लागतील. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती जोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. 440 अभंगाचा नंबर 440. 4 चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबावर देवडी कृतभंग गाथा. पाप करणाऱ्या माणसाला नरककुंडामध्ये गेल्याच्या नंतर 10 बाय 10ची एक खोली करतात. कोणी ज्यांनी जिवंतपणे एखाद्याचे पैसे उसने घेतले आहेत बरं का, आणि पैसे उसने घेऊन ते पैसे वापस द्यायच्या आधीच मरण पावलाय, म्हणजे पाप करून मरण पावलाय ना, अशा पैसे घेऊन पैसे बुडवणाऱ्या माणसाला मेल्याच्या नंतर अशी एक 10 बाय 10ची खोली बांधतात आणि त्या खोलीला दरवाजा वगैरे काही नसतो हां, फक्त एक खिडकी असते बरं का. त्या खिडकीतून त्या माणसाला आतमध्ये असं झोपून पाठवतात. कसं पाठवतात? एक अशी मोठी सांडशी घेतात कडची, त्या कडचीमध्ये त्या दुष्ट माणसाला धरतात आणि 10 बाय 10 त्या खोलीमध्ये एक भट्टी पेटवलेली असते आगीची, आणि त्या आगीनं पेटलेल्या भट्टीमध्ये त्या माणसाला ढकलतात. चल हो आतमध्ये, बाहेर आला चल हो आतमध्ये, असं वर्णन आहे. असं वर्णन आहे. येतंय का लक्षात? मन चुकीनं सुद्धा तुकोबाराय सांगतायत, आदि करून संत सांगतायत, श्रद्धा एक में रखो लेकिन निंदा किसी की मत करो. हाँ, हम भगवान पांडुरंग के वारकरी हैं, पांडुरंग की खूब पूजा करो, लेकिन गणपति का द्वेष मत करो, माता रानी का द्वेष मत करो, बाकी देवताओं का द्वेष नाही. तर गणपतीला जे ब्रह्म मानतात त्यांना गणपत्य म्हटलंय. जे सूर्याला ब्रह्म मानतात, आदित्यस्य नमस्काराणि ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. ध्येय सदा सपितृ मंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सन्निविष्टम केरुवान मकर कुंडलवान किरीटी हरी हिरण्यमयभू घृतशंक चक्र वपुः. सूर्य सौर संप्रदाय म्हटलंय त्याला. जे सूर्य भगवंताला ब्रह्म मानतात, सूर्यालाच देव मानतात, बाकीच्याला मानत नाही, तो संप्रदाय झाला सौर. जे गणपतीलाच ब्रह्म मानतात, बाकीच्या देवाला मानत नाही, ते गाणपत्य झाले. जे भगवान शंकरालाच ब्रह्म मानतात, बाकीच्या देवाला मानत नाही, ते शैव झाले. आणि जे देवीलाच ब्रह्म मानतात त्यांना शाक्त म्हटलेलं आहे. जे वेदालाच ब्रह्म मानतात त्यांना वैदिक म्हटलेलं आहे. आणि शेवटी जे भगवान विष्णूंना मानतात त्यांना वैष्णव असं म्हटलेलं आहे. मान्य आहे आम्हाला, पण त्या वैष्णवाचा धर्म काय आहे? तोच वैष्णवाच्या अभेद लक्षणानं युक्त असलेल्या आणि तत्वानं युक्त असलेल्या धर्माचं यथार्थ प्रतिपादन तुकोबाराय वैष्णवाला उपदेशपर प्रकरणातून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवाचा
कीर्तनाचा प्रधान विषय वैष्णवांचा धर्म हा आहे. व्याकरणीय दृष्ट्या वैष्णव या शब्दाला तुकोबाराय संकेतार्थी क्रियापद संबोधतात. संकेत दिलाय धर्म, पण कोणाचा धर्म म्हटले? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. म्हणजे सगळ्या धर्मामध्ये एखादा वैष्णव जर का एखाद्या गणपतीच्या क्षेत्रामध्ये गेला तर मी वैष्णव आहे असा भाव मनामध्ये आणून भगवान गणपतीचा द्वेष करता कामा नये. हरिजनाची कोणासी न घडावी निंदा, साहित गोविंदा नाही त्याचे. एका जनार्दनी शिरोमणी महादेव विष्णूशी भजला शिवदुरावला अधपात झाला तया नरा. एकनाथ महाराज म्हणाले ना, तुम्ही विष्णूची पूजा जरूर करा. एकादशी सगळे करत असाल ना, परंतु एकादशीचं फळ केव्हा मिळतं माहिती आहे का? वर्षातल्या 24 एकादशी जे माझे वार करत असतील त्या एकादशीचं फळ तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही सोमवार करत असाल शिवजींचा. आणि शिवजींची शिवरात्री जर का करत असाल ना बंधूंनो, तर शिवजींच्या शिवरात्रीचं फळ तेव्हाच मिळणार आहे जेव्हा माझ्या पांडुरंगाची एकादशी करत असाल. पहा, ऐका आता अभंग सांगतो. एकादशी व्रत तुकोबाराय म्हणाले ना गाथ्यामध्ये, एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नेनो. काय करू बहु वाटे तळमळ आंधळी सकळ बहिरमुख हरिहरासी नाही बोट भरी बाती कोण त्यांची गती होईल नेनो. तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेनो. अभंगाचा नंबर 49 चार चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी. बापूराव देवबडीकर अभंग गाथा. हा धर्म कोणाला कळणार आहे म्हटलंय? बऱ्याच लोकांना धर्म आता सध्या करंट टाईममध्ये बऱ्याच लोकांनी धर्म वेशीला टांगलाय आणि भक्ती ढाब्यावर बसवली अशी स्थिती आहे. तुकोबाराय म्हणाले ना, धर्म तो न कळे धर्म तो न कळे काय झाकियले डोळे जीव भ्रमले या कामे कैसे कळो येती वरमे विषयांचा माझ काही धरोणे दी लाज. तुका म्हणे लांसी माया नाचविते कैसी. 2156 अभंगाचा नंबर 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही भिड भार तुका म्हणे साना थोर. 2076 अभंगाचा नंबर. धर्माच्या रक्षणाकरता आम्ही काय करू म्हटलंय? एखादा जर का आडवा आला आणि धर्मरक्षणाच्या आड येऊन जर का अधर्म करत असेल तर वेळ प्रसंगी हातातला माळ आणि विना टाकून देऊन आम्ही हातात बाण घेऊ आणि तलवार घेऊ, परंतु त्याचं खंडन करू असं म्हणाले. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुसतरा करीसी अंगीकार तरी काय माझा भार. अभंगाचा नंबर 13 4 चरण तुकाराम महाराजाची गाथा. अहो, त्या धर्माच्या रक्षणाकरता भगवंतानं वारंवार 24 अवतार घेतले आहे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणाले ना, जे धर्म जात आघवे युगी युगी म्या रक्षावे अयसा ओगू हा स्वभाव आहे. आद्यू असे अध्याय नंबर 4 ओबी नंबर 49 ज्ञानेश्वरी. मग वैष्णव कोण आहे? जो वैष्णव यथार्थ धर्माचं पालन करतो, जो वैष्णव नियमामध्ये काम करतो. रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर डेली लाईफ. ज्याच्या जीवनामध्ये नियम आहे त्याला टास्क कम्प्लिफिकेशन असं म्हटलेलं आहे सायंटिफिक लँग्वेजमध्ये. जन्माला आल्यावर मरेपर्यंत ज्या दिवसापासून कळायला लागलं आपल्याला आणि आपल्यामध्ये सेन्स ऑफ ह्युमर जागृत झाला आहे ज्या दिवसापासून, आपण करते धरते झालो आहे ना ज्या दिवसापासून, त्या दिवसापासून कमीत कमी एक टास्क कंप्लीट केला पाहिजे आपण. म्हणजे एक नियम एका मोठ्या वैज्ञानिकानं सांगितलं आहे. जो माणूस एका मोठ्या मोटिवेशनल स्पीकरनं सांगितलं आहे, जो माणूस आपल्या जीवनामध्ये रोज एकच टास्क पूर्ण करतो त्याचे जीवनातले सगळे टास्क कंप्लीट होतात. म्हणजे जो माणूस एक नियम पूर्ण करतो ना रोज, त्याचे सगळे नियम पूर्ण होतात. ज्याचा एकही नियम पूर्ण होत नाही त्याचा कोणताच नियम पूर्ण होत नाही म्हटले. लक्षात घ्या, आपल्या लक्षात येईल. तुकोबाराय म्हणाले गाथ्यामध्ये, काही नित्य नेमावीन. काय म्हणाले? काही नित्य नेमावीन अन्न खाये तोची श्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. बिना नियमाचं जो जेवण करतो म्हटले तो माणसाच्या जन्माला येऊन त्यांनी चुकीच केली म्हटले. त्याच्यापेक्षा श्वान म्हणजे कुत्रा बरा किंवा त्याच्यापेक्षा पाठीवर ओझं वाहणारा बैल बरा. वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. म्हणजे काहीतरी नियम जीवनामध्ये. मग वैष्णवाला या अभंगामध्ये खड्या शब्दामध्ये एक नियम समजावून सांगितला तुकोबारायनं. भेदाभेद भ्रम अमंगळ पुन्हा करता विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. एखादा वैष्णव वारकरी पांडुरंग तिरुपती बालाजी भगवान दत्तात्रय रामकृष्ण यांची पूजा करणारा
भगवान विष्णूंच्या 24 अवतारांना आराध्य मानणारा जर का एखाद्या देवीच्या क्षेत्रावर गेला तर देवीला सुद्धा त्यांनी नमस्कार करावा, नाही केला तर दोष आहे. भगवान सूर्याच्या ठिकाणी गेला, सूर्यांना नमस्कार करावा, गणपती बाप्पांना नमस्कार करावा, अर्थात भगवान शिवजींना नमस्कार करावा. नाहीतर मग भेदा भेद माते भ्रमाचे संवाद, भेदा भेद माते भ्रमाचे संवाद, अभंगामध्ये वैष्णवांच्या आणखीन दिव्य लक्षणाचं वर्णन तुकोबारायांनी केलं आहे. पान नंबर 2 अभंग नंबर 6. वैष्णवा करता भेदा भेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्यासी देऊ, जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठले गा, पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझा नको भाव होऊ देऊ. म्हणजे आमच्या करता विठ्ठला तुझे पाय काय आहे म्हटलंय, माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही बव्हातारी दातारा, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, सकळा मुक्ता म्हणे धन्य तूची विठोबा, करिया तिमिराचा नाश उदय होनी प्रकाश, पाहे गुंतलो नेंतो माझी असो तुम्हा चिंता. 227 अभंगाचा नंबर 4. चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. तुझे चरण आमच्या करता मुख्य प्रिन्सिपल आहे. युआर चरण इज आवर मेन प्रिन्सिपल, मुख्य तत्व, मेन सोर्स, हे आम्हाला माहिती आहे. पण याचा अर्थ बाकीच्या पंथांचा, बाकीच्या संप्रदायाच्या आराध्य आणि ब्रह्मदेवतांना जे बाकीचे लोक मानतात आराध्य, तर आपलं तत्व आणि सिद्धांत एकच तुकोबरायाच्या परिभाषेमध्ये, श्रद्धा एक में रखो, श्रद्धा हमारे भगवान विष्णु में रखो, भगवान राम में रखो, भगवान कृष्ण में रखो, भगवान दत्तात्रेय पांडुरंग में रखो, लेकिन बाकी देवताओं की निंदा मत करो. लेकिन श्रद्धा हमारे भगवान नारायण के 24 अवतारों में रखते हो और बाकी देवताओं की निंदा करते हो तो भक्ति नरक प्राय हो जाती है. भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी, तो नरच नवे पाही खरं जाणावा तो देही. 3199 अभंगाचा नंबर 4. चरण तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा. आणि म्हणून वैष्णवाचा धर्म कोणता म्हटले, ज्याच्यामध्ये भेददृष्टी नाही, ज्याच्यामध्ये भेद आहे. रामायणामध्ये इंद्राचा पुत्र जयंत, त्या जयंताने माता सीतेच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला चोच मारली होती. ऐकलंय आपण, ऐकलंय? चोच मारली होती. का मारली? प्रत्येकाला 2 डोळे आहेत, 2 डोळे. पण तुम्हाला जर का धर्मशास्त्राचं ज्ञान नसेल, तुम्हाला जर का धर्मशास्त्राचं ज्ञान नसेल, ज्याच्यामध्ये ज्ञान नाही त्याला एका डोळ्याने आंधळं म्हणलंय, आणि ज्याच्यामध्ये आचरण नाही त्याला दुसऱ्या डोळ्यानं आंधळं म्हणलंय. अरे हे डोळे तर काय लौकिक डोळे आहे ना. गुरुवर्य साखरे महाराज सांगायचे 3 प्रकारचे डोळे आहेत, विवेक चक्षु, विवेक चक्षु, अध्यात्म चक्षु आणि चर्मचक्षु. आता हे डोळे कोणते आहेत म्हटले, आपले चर्मचक्षु आहे. तुका म्हणे यहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहो. 2523 अभंगाचा नंबर 2523. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अभंगाचा नंबर 2523. ह्या ज्या डोळ्यामध्ये आहे ना, सत्तेचा धूर आहे.
मग याच्या पुढे जर का आपण जाऊन साधनेनं युक्त झालो तर मग अध्यात्माची दृष्टी प्राप्त होते आणि याच्याही पुढे गेलो तो विवेकाची दृष्टी प्राप्त होते, जी विवेकाची दृष्टी संजय उवाच. भगवान श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये संजयाला विवेक दृष्टी प्रदान केली होती. येतंय का लक्षात? डोळे एकच, पण ते दोन दृष्टी मग काय करावं लागेल, एखाद्या रिचार्ज सेंटरवर जाऊन त्याचा रिचार्ज वगैरे नाही मारावं लागणार, त्याची व्हॅलिडिटी संपून गेलेली आहे. अनलिमिटेड पॅक मारावं लागेल याला. फर्स्टली व्हेरी अर्ली गेटअप, म्हणजे सकाळी लवकर उठावं लागेल. फर्स्टली गेटअप व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग, डू द योगा, डू द ध्यान. It is a great hypnotism. From here, one blood cell directly connected to the our heart. It is called as an heart. And from here started to the blood circulatory system in our internal human body. आज्ञा केंद्र आहे. या बोटाने इथे गंध लावावं लागेल. गंधाचंही फार प्रकट शास्त्र आहे. जो या बोटानं स्वतःला गंध लावतो म्हणे सकाळी उठून, त्याचे जे ब्लॉकेजेस वगैरे जे असतात ना, त्याच्या त्या आतमध्ये ज्या आपल्या नाड्या सांगितल्या आहेत म्हणले जवळपास, तर त्या नाड्या त्याचं चोख ब्लॉकेजेस वगैरे होत नाही. सकाळी उठला म्हणजे ऑब्वियसली काय आहे, रात्री जे आपण जेवण केलेलं असतं ना, ते जेवण रिसायकल बिन नावाच्या प्रोसेसच्या द्वारे, सायंटिफिकली आयुर्वेदाच्या द्वारे सकाळी शरीरामध्ये वायुवेग निर्माण झालेला असतो आणि वायुवेगामध्ये फास्ट प्रोसेस होती. ती लक्षात येतं का? गो टू द टॉयलेट फर्स्ट म्हणजे वायुवेग. पण आपण काय करतो, सकाळी उशिरा उठतो. उशिरा उठल्यामुळे सकाळी सूर्योदय झाल्यानंतर वायुवेग समाप्त होतो आणि वायुवेग समाप्त झाल्यानंतर शरीर जड पडतं, कठीण होतं. आणि शरीर जड कठीण पडल्यामुळे रात्री खाल्लेलं जे अन्न आहे रिसायकल बिन प्रोसेसच्या द्वारे वायुवेगानं सटकन निघून जाणार होतं, ते कठीण होतं आणि कठीण झाल्यामुळे वेळ लागतो आणि पाईल्स नावाच्या रोगाची उत्पत्ती होते, असं गरुड पुराणामध्ये लिहिलं. मी काही तुमचा आयुर्वेदाचा डॉक्टर नाही, तुम्ही माझे विद्यार्थी नाही, पण जगामध्ये जो माणूस रात्री 10च्या आधी झोपतो आणि सकाळी 5च्या आधी उठतो, जगातल्या कोणत्याच बिमारीच्या बापामध्ये आणि आजोबामध्ये हिंमत नाही, त्या माणसाच्या शरीराला तो बिमार करू शकतो. हे काकड्याचे अभंग कशा करताय? उठा उठा प्रभात झाली चिंता, श्री विठ्ठल माऊली दिनजनांची सावली येई धावणी स्मरताची. पंढरपूरचे भीमातटी सुंदर मनोहर गोमडी, दोन्हीकडे ठेवण्याकडे भेटीसाठी निष्ठ तसे क्रीड कुंडले मंडित श्रीमुखे ते सुंदर शोभत. कशा करता? सकाळी उठून करायला सांगितलेलं आहे. सकाळी म्हणजे आमच्या वारकरी संतांच्या साहित्यामध्ये, त्यांच्या जीवनचरित्रामध्ये, त्यांच्या एका एका शब्दामध्ये, अभंगामध्ये, ओव्यामध्ये, भारुडामध्ये एका एका शब्दामध्ये एक एक प्रकारच्या विज्ञानाचं एक एक दिव्य तत्व लपलेलं आहे. आपण पहा, आपल्या लक्षात येईल. उठा उठा साधू संत साधा आपुले हित गेला गेला हनर्दे मग कैसा भगवंत. तुम्ही सकाळी लवकर उठा म्हणले. तुम्ही जर का सकाळी लवकर नाही उठले आणि घर जर का कंजेस्टेड असेल आणि बाथरूम जर का एकच असेल तर बाथरूमला वेटिंग लिस्ट लागलेली असते. तुम्हाला जायचं असतं ड्युटीला, दुसरं कोणतरी जाऊ. म्हणजे बघा ना कसं विज्ञान लपलं याच्या पाठीमागे. पहा, आपण आपल्या लक्षात येईल. मग काय धर्म आहे म्हटले, दुसऱ्याचा भेद करायचा नाही. जयंतामध्ये प्रत्येकामध्ये 2 डोळे आहे, ज्याच्यामध्ये ज्ञान खूप आहे पण आचरण शून्य आहे. गरुड पुराणामध्ये लिहिलं आहे, ज्याच्यामध्ये ज्ञानाचा भंडार आहे परंतु आचरण शून्य आहे. ज्ञानाचं आचरण, अवगाहन, अवलोकन त्याच्या ठिकाणी नाही आहे पण खूप ज्ञान आहे, तर त्या माणसाला जनावर म्हटलंय. ज्ञान खूप आहे पण आचरण शून्य आहे. आणि ज्याच्यामध्ये ज्ञान शून्य आहे पण आचरण खूप आहे त्यालाही आंधळं म्हटलंय. डोंट टेक धिस डेंजरस. येत नाही तरी करता. कशाला करता? गाडी नाही चालवता येत, नका चालू. आता BS6 आले आहे, कुठेही ठोकल्या जाईल गाडी. फीचर्स एक तर कळणं झाले आहेत, बरोबर आहे ना? म्हणजे ज्ञान नाही पण तरी करायचं, म्हणजे ज्ञान शून्य आहे पण तरी करायचं. ज्याच्यामध्ये ज्ञानाचा अभाव आहे पण प्रक्रिया करतोय त्याला म्हटलंय आंधळं. आणि ज्याच्यामध्ये ज्ञान खूप आहे पण करत काहीच नाही, 10ला उठतो, सकाळी उठत नाही म्हटलंय, त्याला जनावर म्हटलंय. असा धर्म काही कामाचा नाही आहे म्हटलंय. मग खरा वैष्णव कोण? जो स्वतः पांडुरंगाची, रामाची, कृष्णाची पूजा करतो परंतु दुसऱ्या संप्रदायाचे जे देवता आहेत त्यांची निंदा करत नाही, त्यांचा तिरस्कार करत नाही. तोच काय आहे म्हटले, भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग, यत्र तत्र सर्वत्र सगळीकडे विष्णूंनाच पाहणे. देवीमध्ये जरी गेलो, भगवान जनाबाईंनी नवरात्रीच्या पिरियडला, वारकरी संप्रदायाचं आराध्य काय आहे? भगवान पांडुरंग आहे. आणि नवरात्रीमध्ये सगळ्या माता मावल्या घटी बसत असतात. जनाबाईला वाटलं आता मी काय करू, तर जनाबाईनं भगवान पांडुरंगालाच काय केलं, बाई करून टाकलं. ये ग विठा बाई, ये ग विठा बाई, ये ग विठा बाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, आणि चंद्रभागा, आणि
जनाबाईला देवी आणि पांडुरंगाला, तर पांडुरंगालाच काय म्हणलंय, आजपासून 9 दिवस तू माझी देवी होऊन. मग तेव्हा या अभंगाची निर्मिती, ये ग विठाबाई माझे पंढरीची आई. आई आहे का, बाप आहे ना, पुल्लिंगी आहे ना, परंतु येत आहे का लक्षात हा अभंग कशा करता बनलाय. ये ग म्हणजे देवीचा द्वेष नाही, पण पांडुरंग आराध्य आहे ना, वैष्णवांचा आराध्य भगवान पांडुरंग आहेत, पण देवीचीही पूजा करणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. म्हणून ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, जनाबाईच्या ठिकाणी या भावाचं दर्शन आहे. आणि मग तुकोबाराय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, सगळ्या जगामध्ये हरीची या दिशा, हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, यत्र तत्र सर्वत्र येण केन प्रकारेण, जगामध्ये प्रत्येक कणा कणा कणात तुका म्हणे अनु तुझं विन नाही, नभावून पाही वाड आहे. प्रत्येक कणाकणामध्ये भगवान विष्णूंचं दर्शन करणं, देवीमध्ये सुद्धा भगवान विष्णूंचं दर्शन करणं, गणपतीमध्ये भगवान शंकरांच्या मध्ये सुद्धा विष्णू परमात्म्याचं दर्शन करणं, हा वैष्णवाचा यथार्थ धर्म आहे म्हटले. आणि त्या धर्माला वृद्धिंगत करण्याकरता वैष्णवाचा तो जो धर्म आहे, ज्या धर्मामध्ये भेद नाही, भेददृष्टी नाही, त्या वैष्णवाच्या दिव्य धर्माला वृद्धिंगत करण्याकरता, युटिलाइज करण्याकरता, वाढवण्याकरता 2 ज्ञानाची साधनं सांगितली आहे अभंगाच्या 2ऱ्या चरणात. वैष्णवाचा अभेदाच्या धर्माला वृद्धिंगत करण्याकरता, वाढवण्याकरता ज्ञानाचं साधनं सांगितलंय वैष्णव भक्तांना. तुकोबारायने अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, ऐका जी तुम्ही भक्त म्हणजे कोण, वैष्णव भक्त जे भगवान विष्णूला आराध्य मानतात किंवा ते त्यांचं अधिष्ठान आहे. वैष्णव भक्तांचं भगवान पांडुरंग, राम किंवा कृष्ण, त्यांच्याकरता सांगितलं, ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. भागवतच का म्हटले, वेद आणि उपनिषदाचं सार आहे भागवत. वेदोपनिषदा सारा जाता भागवती कथा, अत्युत्तमा तथो भाती पृथक भूता सफलाकृती. अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 67 श्रीमद भागवत महात्म्य. सुत उवाच, वेद आणि उपनिषद, जे उपनिषद आहेत ना, ऐतरेयोपनिषद, तैतरेयोपनिषद, केनोपनिषद, कोटोपनिषद, छंदोकन उपनिषद वगैरे वगैरे, कलो भागवती वार्ता भवरोग विनाशिनी. जगायचं कसं आहे, जगायचं आपल्या आपल्या पद्धतीने लोक जगतात, ॲज पर आवर लाईफ, ॲज पर आवर चॉईस, ॲज पर आवर इंटरेस्ट. एव्हरीबडी स्पेंड इन आवर लाईफ.
प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीनं कसं लाईव्हीज जगतं, काही थोडं लो लाईव्हीज जगतं. म्हणजे जगतात कसे, काही राईशांचे तांदूळ खाऊन जगतात, काही म्हणजे जगतात ना. मला सांगायचं काही लक्षात येत आहे का? जसे आपल्या आपल्या चॉईसच्या पद्धतीनं जगतात. परंतु मरायचं कसं, दिव्य मरणाचं संदेश भागवतामध्ये आहे. काय आहे? राजा परीक्षितीकडे मरण्याकरता फक्त 7 दिवस राहिले होते. तक्षक नाग राजा परीक्षितीला डसणार होता. श्रमिक ऋषीचा मुलगा श्रृंगी ऋषीनं राजा परीक्षितीला श्राप दिला. राजा परीक्षिती शिकारीला गेला, घोड्यावर बसला, त्रशाक्रांत झाला. उन्हाचे दिवस होते. आश्रम होता श्रमिक ऋषीचा. ध्यान निमग्न साधूच्या गळ्यामध्ये प्रांगणामध्ये मरण पडलेला एक सर्प आपल्या धनुष्याच्या एकोटोक्यानं काढला आणि त्यांच्या गळ्यामध्ये घातला. हे दुष्कृत्य राजानं केलं. आणि श्रृंगी ऋषी, श्रमिक ऋषीचा मुलगा, कमंडलू घेऊन कौशिकी नदीवर पाणी आणण्याकरता गेला होता, वडिलांना देवाची पूजा करता यावी म्हणून. त्यांनी पाहिलंय कोणीतरी हे दुष्कृत्य केलंय. माझे वडील ध्यानामध्ये निमग्न असताना आमच्या अंगणामध्ये मरण पावलेला सर्प माझ्या वडिलाच्या गळ्यात टाकला. तळपायची आग मस्तकाला गेली. ज्या कोणी व्यक्तीनं हे दुष्कृत्य केलं असेल, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल ना, त्या व्यक्तीचं जीवन आजपासून फक्त 7च दिवस राहील. 8व्या दिवसाचा सूर्य तो माणूस पाहणार नाही. त्याला तक्षक नावाचा नाग डसेल. अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम च धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानि नम नागानि नागानांच महात्म्यनाम सायंकाल पठे नित्यम प्रातकाल विशेषतः तस्य बीज भयम नास्तिम सर्वत्रम विजयी विनयी भवेतः. नवनाग स्तोत्र. तक्षक राजा आहे नागलोकाचा, माहिती आहे आपल्याला. शेष आणि वासुकी पण आहेत. शेषावर भगवान नारायण झोपतात, वासुकी सर्पाचा हार भगवान शंकर घालतात. आणि नागलोकाचा राजा आहे तक्षक. तो डसेल. 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. शुकयाज्ञ बल्क दत्त कपिल मुनी हरीसी जाणवणी हरीचं झाले. राजा परीक्षितनं गंगा नदीच्या तटावर एक भव्य मंडप दिला. मोठमोठाले साधू संत वगैरे आले. मी 7 दिवसात मरणार आहे, काय करू? काही सांगितलं महामृत्युंजयाचा जप करा ना, अख्ख्या गावाला जीव वगैरे वगैरे वगैरे. पण तितक्या स्वर्गामध्ये घंटा वाजायला लागला. का? आत्तापर्यंत अध्यात्मशास्त्रामध्ये फक्त 4च ब्रह्मज्ञानी झाले आहे. शुकाचार्य 1, दत्तात्रय 2, कपिल महामुनी 3, याज्ञवल्क बाबा 4. आणि शुकाचार्य महर्षी वेदव्यासाकडनं आपल्या वडिलांकडनं श्रीमद भागवत शिकून जगत कल्याणाकरता, त्याच्या प्रचार प्रसाराकरता भागवत ग्रंथ घेऊन निघाले. राजा परीक्षिती परेशान दिसला आणि राजा परीक्षितीला भागवत कथा ऐकवून दिली. आणि मग भागवतामध्ये मरण्याचं दिव्य शास्त्र इतकं की एका पारड्यामध्ये, एका तराजूमध्ये जगातली सर्व अध्यात्माची ग्रंथ टाकली आहेत. आणि एका पारड्यामध्ये फक्त श्रीमद भागवत कथा टाकली आहे. भागवताच्या ग्रंथाचं पारडं खाली जमिनीला टेकलंय, बाकीचे वरती लटकले आहेत. राजा परीक्षिती मरणाच्या भीतीनं भागवत ऐकू लागला. इंद्रादिक देवता आले, म्हणाले, राजा तुला मरायची भीती वाटते आहे का? आम्ही स्वर्गातनं अमृताचा कलश भरून आणलाय, हे घे तू, हे पान कर, हा पूर्ण कलश पिऊन टाक. तू जर का अमृत प्यायलास तर तू अमर होशील आणि भागवतामृत आम्हाला देऊन टाक. राजा म्हणला, मी जर का अमृत पिलं तर जन्म मृत्यूत मी काय फक्त शरीरानंच अमर होईल, पण भागवतामृत जर का पान केलं तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होईल. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित, म्हणून जीव भेला शरण विठोसी गेला. 1619 अभंगाचा नंबर. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरीला पार. भाऊदुस्तर नदीचा बहु आहे कर्णावंत, आनंद हे नामाजा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रकट. 2960 अभंगाचा नंबर. तुझबिन कोणा शरण जाऊ नारायण, ऐसा न देखी मी तुझ्या कोणी त्रिपुणी. पाहिली पुराणे धांडोळली दर्शने, तुका म्हणे ठाई चढून ठेलो तुझ्या पायी. 2362 अभंगाचा नंबर. घेऊन या चक्रगदा हाची धंदा करतो, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. अव्यक्त ते आकले रूपाले गुणवंत, तुका म्हणे पूर्वीच्या जय तैसा विठ्ठल. 90 अभंगाचा नंबर. पडतात झड भारी, दासी 8वा बहारी. मग तो दिसणं आडी घाली सुदर्शन, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती बिघणे. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. 2266 अभंगाचा नंबर. रिकामे तू म्हणून राहू क्षण क्षण आहे, वेळोवेळा पारायण नारायण हे चिकरी भ्रमणाच्या मोडी वाटा न भरो फाटा आडराणे. 2462 अभंगाचा नंबर वगैरे वगैरे. येन केन या सगळ्या प्रकारानं म्हणले, मला अमर शरीरानं अमर व्हायचं अमृत नकोय, मी भागवतामृत पान करणार. म्हणजे मरण्याचं दिव्य शास्त्र, सनातन हिंदू धर्माचा दिव्य ग्रंथ श्रीमद भागवत असल्यामुळे शरण शरण एकनाथा पाया माथा ठेविला नका पाहू गुणदोष. तुकोबाराय म्हणाले, तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. म्हणाले की नाही एकनाथ महाराजाला? तर भागवत असं अलौकिक सामर्थ्य असल्या कारणानं ऐकाजी तुम्ही, तुकोबाराय म्हणाले वैष्णवाला, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. आणि त्याने काय होलं म्हटले, कराल ते हित सत्य करा. तुम्ही जर का भागवत ऐकलं म्हटले तर भागवताच्या श्रवणानं तुमच्या मनामध्ये इतर जीवांबद्दल
जी द्वेषाची आणि असूयेची भावना आहे ती पार मावळून जाईल. कारण की लौकिक व्यवहारामध्ये माणसाला काय होतं, माणूस भक्तीही करतो पण दुसऱ्याचा द्वेषही करतो आणि तो वैष्णव भक्ताला तो दोष किंवा तो द्वेष घडणं अपेक्षित नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, 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 सर्वेश्वर पूजनाचे, सर्वेश्वर पूजनाचे, पूजनाचे, पूजनाचे ऐकाचे तुम्ही भागवत, ऐकाचे तुम्ही भक्त भागवत. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, पूजनाचे, पूजनाचे ऐकाचे तुम्ही भक्त भागवत, ऐकाचे तुम्ही भक्त भागवत. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजना, हो हरिबोल. वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे, पूजनाचे. यथार्थ उत्तर अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबारायनं वैष्णव भक्तांना कोणाही जीवाचा न घडावा. घडो व्याकरणाच्या दृष्टीमध्ये घडो शब्दाचा अर्थ वेगळा होतो, म्हणून मुख्य पाठामध्ये हा जो शब्द आहे बाबूराव देवडीकृत अभंग गाथा ही पारायणाची प्रत समजल्या जाते आणि वारकरी संप्रदायामध्ये या अभंग गाथेला थोडंसं वजन आहे. याच्यामध्ये सांगितलं घडावा, बरोबर आहे, प्रत्यय आयनजी लागतो ना. घडो घडावा, कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर. भगवान विष्णूंची पूजा करत असताना दुसऱ्या जीवाचा जर का द्वेष करत असाल तर ती भक्ती शून्य होते. उदाहरणार्थ पंगत 2 लाखाची देत असाल पण घरात आई वडिलाला जर का जेवण केलं का नाही हेही विचारत नसाल तर ते जशा पद्धतीने व्यर्थ होतं. किंवा 100 लिटर दुधामध्ये अख्ख्या मिठाचा पुडा टाकण्याची आवश्यकता, मिठाचा 1 खडा जरी टाकला तर मिठाचा 1 खडा 1 लिटर दुधालाही नासवतं आणि तोच 1 मिठाचा खडा जे 1 लिटर दुधाला नासवतं ते 100 लिटरला सुद्धा नासवायला कारणीभूत आहे. तसं कोणत्याच जीवाचा मत्सर, द्वेष, जेलेसी, राग द्वेष तुमच्या मनामध्ये राहू नये, हेच सर्वेश्वर पूजनांचं वर्म आहे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर म्हणजे कोण? सगळ्या देवांचा ईश्वर. ईश म्हणजे देव आणि सगळ्या ईश्वरांचा देव कोण आहे म्हटले? भगवान. ऑबियसली भगवान नारायण आहेत. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदैव नमस्कारः केशवं प्रति गच्छति. वर्णन आहे, तुम्ही देवीची भक्ती करा, शिवजींची भक्ती करा, गणपती बाप्पांची भक्ती करा, आणखीन कोणत्या देवाची भक्ती करा जे तुम्हाला तुमचं आराध्य असेल.
या कोणत्याही देवाची भक्ती केली ना, ती भक्ती भगवान नारायण भगवान विष्णू म्हणजे भगवान पांडुरंगांच्या चरणामध्ये जाऊन समर्पित होते. जसं पावसाचं पाणी अगोदर डोंगरामध्ये, डोंगराच्या दऱ्याखोरापासून नदी, नाले, ओढं आणि त्याच्यानंतर समुद्राला जाऊन मिळतं ना पावसाचं पाणी, तद्वत कोणत्याही देवाची भक्ती केली तर सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति. वर्म सर्वेश्वर पूजनाचे, कोणत्याही देवाची पूजा करा ती आमच्या भगवान विष्णूंना जाऊन पोहोचते. पण केव्हा जाऊन पोहोचेल म्हटले, केव्हा जाऊन पोहोचेल, कोण्याही जीवाचा न घडो किंवा न घडावा मत्सर, तेव्हा वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि दुसऱ्या जीवाचा द्वेष तुम्हाला होऊ नये, राग येऊ नये, त्याच्यावर तुम्ही जळू नयेत म्हणून काय करावं लागेल, ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. शेवटच्या चरणाकडे आपण आरूढ होत आहोत. त्याच्याकरता थोडंसं व्याकरणीय अर्थ अभंगाच्या शेवटच्या चरणाचा थोडा क्लिष्ट आहे. सगळेजण हे 3 चरण बरोबर सोडवतात, पण शेवटचं चरण थोडंसं क्लिष्ट आहे जरा. काय आहे? शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. कसा संदर्भ लावायचा याचा? आता याचं वर्णन सांगताना श्रीमद भागवताच्या 2ऱ्या स्कंदामध्ये भगवान विष्णूला विराट स्वरूपाने नामोल्लेखित केलंय. भगवान विष्णूच्या ज्या स्वरूपाला 1000 मस्तक आहेत, 1000 नेत्र आहेत, 1000 हात आहेत, 1000 पाय आहे, याला विष्णू विराट रूप म्हटलंय. आणि भगवान विष्णूंचं जे विराट रूप आहे तर त्यामध्ये भगवान विष्णूंचा कमरेपासून हात, हृदय, छाती आणि डोकं म्हणजे भगवान विष्णूंचा हा माथा, हे नेत्र, हे नासिका, हे मुखकमल, हे जिव्हा, त्याच्यानंतर कर्ण, गळा, हे भुज, हे वक्षस्थल, पोट, पाठ आणि कंबर म्हणजे डोक्यापासून कमरेपर्यंतचा भाग भगवान विष्णूंचा 7 स्वर्ग आणि मृत्यूलोक आहे. भूरलोक, जनोलोक, तपोलोक, सत्योलोक, विष्णुलोक आणि महोलोक. देह लक्षात येतोय का? कोणता एक देह? नीट ऐका. भगवान विष्णूंच्या डोक्यापासून ते कमरेपर्यंतचा भाग 7 स्वर्ग आणि हा मृत्यूलोक आहे. मृत्यूलोक म्हणजे जिथे 7 सागर, 7 द्वीप, 7 खंड, जवळपास 675 कोटी लोकसंख्या, 213 पेक्षा जास्ती प्लस देश, हा मृत्यूलोक. बरोबर आहे? जो इथे येतो त्याला आज नाही उद्या मरायलाच लागतं. 7 स्वर्ग आणि मृत्यूलोक म्हणजे भगवान विष्णूच्या डोक्यापासून कमरेपर्यंतचा भाग आहे. आणि भगवान विष्णूच्या कमरेपासून ते पायापर्यंतचा भाग म्हणजे खालचे 7 पाताळ आहे. अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ म्हणजे 7 स्वर्गापासून ते मृत्यूलोकापर्यंत डोक्या ते कमरेचा भाग भगवान नारायणांचा आणि कमरेपासून पायापर्यंतचा भाग 7 पाताळाचा. असा जो या जगातला एकच ब्रह्मरूपी कृष्णम ब्रह्मम, कृष्णस्तु भगवान स्वयंपूर्ण आदि सत्ता, चितसत्ता, परमसत्ता, परिपूर्ण सत्ता, स्वयंपूर्ण सत्ता, अनामिक सत्ता, अव्याहित सत्ता, अबाधित सत्ता, खंडित सत्ता, अविरल सत्ता, सर्गस्थित्यंतकारक, माया त्रिगुण चक्र चालक, सीतारदय विहंगम, विश्वी अंतिम व्यवस्था, भवबंध विमोचक, रजनी तिमिर छेदक, भगवान श्री बाके बिहारी कृष्ण पांडुरंग. असे जे ब्रह्म आहेत त्याला म्हटलं एक देह. येतंय का लक्षात? त्याला म्हटलंय विष्णू विराट रूप, एकमात्र ब्रह्म, एकमात्र ईश, एकमात्र परमात्मा, एकमात्र स्वयंपूर्ण. त्या एका ब्रह्मानं काही जणांना मुखातून जन्म दिला, काही जणांना आपल्या बाहूतून जन्म दिला, काही जणांना आपल्या हृदयातून जन्म दिला आणि काही जणांना आपल्या चरणापासून जन्म दिला. म्हणजे एक जगातला एकमात्र देह आहे भगवान पांडुरंग. आणि त्या भगवान पांडुरंगाच्या एकाच देहापासून जन्माला आलेलो तुम्ही आम्ही मनुष्य मात्र 184 योनी, हे तुम्ही आम्ही जीव आहोत. ॲज पर आवर कर्मा. तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या कर्माप्रमाणे काय करतो, सुख किंवा दुःख भोगतो. हा दिव्य सिद्धांत अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे का देहाचे अवयव, म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे का देहाचे अवयव, तुका म्हणे का देहाचे अवयव, सुख दुःख
तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे यथामती यथा समयोपरांत. नियोजित वेळेमध्ये गुरुवर्य किसन महाराज साखरे यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या वाक्चातुर्याने बुद्धिचातुर्याने कीर्तनाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. कीर्तनामध्ये साखरे सांप्रदायिक फडाच्या नियमानुसार विठ्ठल भजन केल्या जात नाही. जुन्या वारकऱ्यांना ज्ञात असेल विठोबा रखमाई म्हटलं जातं वास्कर फडावर आणि आमच्या साखरे फडावरती. आणि आता जे संप्रदायपूर्व भजन होणार आहे काही मिनिट सर्व पुरुष बांधवांनी हात अशा स्थितीमध्ये घेऊन एक स्वर एक ताल एक लय एक टाळी काही क्षण मोठ्या प्रेमानं संप्रदायपूर्व भजन करू. माता माऊल्यांनी जागेवरतीच टाळी वाजवायची पण टाळी वाजवून भजन मात्र सर्वांनी म्हणायचं आहे. हरी विठोबा रखुमाई पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ईश्वर महाराज की तुकाराम महाराज की ब्रह्म एकनाथ महाराज की शक्ती स्वप्नाबाई की जय. सत्य सनातन वैदिकार्य हिंदू धर्म की जय. सद्गुरु साखरे महाराज की जय. उच्च गुरुदेव मुरारी बापू की जय. गौ माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ माता की
झालेली सेवा आदिशक्ती माता मुक्ताबाई, वारकरी संत पंढरीश पांडुरंग परमात्मा, विश्वविख्यात भागवत रत्न गोस्वामी मृदुल कृष्णजी महाराज, ब्रह्मलीन गुरुवरे किसन महाराज साखरे, तुम्हा श्रोत्या मायबापांच्या चरणामध्ये समर्पित. कीर्तनामध्ये बोलण्याच्या अनवधानानं एखादा शास्त्ररहित शब्द निघून गेला असेल, दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वाणीचे दोष समजून ते मलाच वापस द्या, आणि जे काही आवडलं असेल तो गुरुजनांचा प्रसाद समजा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. आदिशक्ती मुक्ताई महाराजांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 5वा दिवस. आजच्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण विनोद कृष्ण शास्त्रीजी महाराज यांनी आई मुक्ताईच्या चरणी या ठिकाणी समर्पित केलेली आहे. मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं ऋण व्यक्त करतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ या तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण करत असताना महाराजांनी वेगवेगळ्या धर्मग्रंथांचा संदर्भ देऊन अगदी सूचीसहित अभंग क्रमांकासहित जे निरूपण करण्याचा या ठिकाणी अतिशय चांगला प्रयत्न केला. मी पुन्हा एकदा वाघगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मनापासून धन्यवाद देतो.